Hello student, I am Gavle sir. That day we were started 4th chapter Nutrition in Living Organism means सजीवांमधील पोषण. In that chapter we have completed nutrition means पोषण, autotrophic plants म्हणजेच स्वयंपोषी वनस्पती. Now we have to start next topic which is a transport system in a plant. वनस्पतींमधील वहन संस्था हे आपल्याला आज बघायचं आहे. वनस्पतींमधील वहन संस्था म्हणजे बघा, ज्या प्रकारे आपण पाईपलाईनद्वारे एका ठिकाणून दुसरीकडे पाणी घेऊन जातो त्या प्रकारे वनस्पतीसुद्धा मुळांकडून पानांपर्यंत, शेंड्यापर्यंत झाडाच्या पाणी हे घेऊन जात असतात. त्यासाठी पाईपलाईन सारखी एक सिस्टीम असते, ज्यालाच आपण ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स वनस्पतींमधील वहन संस्था असं म्हणतो. टू अंडरस्टँड प्रॉपरली वी हॅव टू सी वन simple act. Take a pumpkin stem having 2 to 3 leaves. एक तुम्हाला भोपळ्याचा एक ब्रांच घ्यायची, फांदी घ्यायची किंवा खोड घ्यायचं. इट शुड हॅव 2 to 3 leaves. त्याला 2-3 पानं पाहिजे. कट दॅट स्टेम अंडर वॉटर विथ अ शार्प ब्लेड. एक धारदार ब्लेडने ते पाण्याखालीच, बादलीमध्ये पाणी असेल किंवा कोनिकल बादलीमध्ये पाणी असेल ते कापायचं, ते वेगळं करायचं त्या प्लांटपासून. टेक सम वॉटर इन कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कमध्ये, ज्याला आपण शंकुपात्र म्हणतो, त्यामध्ये ते पाणी घ्यायचं. ॲड 7 to 8 ड्रॉप्स ऑफ इंक. शाईचे 7 ते 8 थेंब टाकायचे. पुट अ पंपकिन स्टेम वर्टिकली इन दॅट फ्लास्क. भोपळ्याचं जे खोड होतं किंवा फांदी होती ती कसकट केलेली, तो भाग त्या फ्लास्कमध्ये पाण्यामध्ये डीप करायचं, का ज्या पाण्यामध्ये इंक आहे. ऑब्झर्व द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन इट. आणि ऑब्झर्व करा, बघायचं आहे आपलं ते, की त्यामध्ये काय बदल झाले. सो चेंजेस जे घडले, टेक्स प्लेस जे घडले, दोज आर लाईक दॅट द स्टेम कलर बिकम्स ब्ल्यू. Why the stem color becomes blue? Means water contain that ink, and means that ink with water enters into stem and that water moves in that stem. Means there is a one type of system present in that stem or any plant, is that plant absorb water and that water flows from root to stem, stem to branches, and from branches to लीव्ज. पानांकडे, मुळांकडून खोडाकडे, खोडांकडून फांद्यांकडे, फांद्यांकडून पानांकडे जातं. सो द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. वनस्पतीमध्ये जी वहन संस्था आहे ती कशाची बनलेली असते? कन्सिस्ट ऑफ ची बनलेली असते. कन्सिस्ट ऑफ ची बनलेली असते. झायलेम म्हणजे जलवाहिन्या, फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. The xylem transports minerals and water from root to the aerial part. Xylem काय करतं? खनिजे, NPK सारखे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर आणि वॉटर हे मुळांकडून वरचा जो हवेतील भाग आहे, एरियल पार्ट, वरच्या टोकाकडे, लीव्जकडे, पानांकडे घेऊन जातं. व्हॉट इज द फंक्शन कार्य? व्हॉट इज द फंक्शन ऑफ फ्लोएम? द फ्लोएम ट्रान्सपोर्ट, वहन करतं. कसलं? फूड विच इज सिंथेसाइज. सिंथेसाइज म्हणजे काय? तयार करणं, तयार होणं. सिंथेसाइज इन अ फोटोसिंथेसिस प्रोसेस. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये तयार झालेला जो ग्लुकोज असतो त्याचं वहन करण्याचं काम फ्लोएमचं आहे. अँड फ्लोएम ट्रान्सपोर्ट फूड मीन्स ग्लुकोज फ्रॉम लीव्ज टू अदर पार्ट ऑफ प्लांट. पानांकडे ते फूड तयार होतं, नंतर ते इतर भागांकडे, ब्रांच, स्टेम, रूट या सर्वांच्या ज्या सेल्स असतात किंवा फ्लावर, फ्रूट यांच्याकडे ते मूव्ह होतं. अँड दॅट फूड इट इज आयदर कन्झ्युम ऑर स्टोअर. एक तर त्याचा उपयोग होतो एनर्जी लिबरेट करण्यासाठी किंवा ते फळांमध्ये स्टोअर केलं जातं. दो द प्लांट्स हॅव अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम, दे डू नॉट हॅव सेपरेट डायजेस्टिव्ह अँड एक्स्ट्रेस सिस्टीम. जरी प्लांटला अशी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे तरी पचन संस्था नसते वनस्पतीमध्ये वेगळी अशी, आणि उत्सर्जन संस्था पण नसते. जशी बघा आपल्यामध्ये आहे, आपण वॉटर आणि सॉलिड जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण एक्सक्रीट करत असतो आपल्या बॉडीतून. त्या आपल्यामध्ये एक डायजेस्टिव्ह सिस्टीमसुद्धा आहे, पचन संस्थासुद्धा आहे आपल्यामध्ये. आपण अन्न खातो
त्याचं पचन जठर लहान आतडे मोठं आतडे यामार्फत होतं. तसं मात्र प्लांटमध्ये नाही आहे, कारण ते एकदम इझी सबस्टन्स जसं ग्लुकोज ते तयार करतात, प्रोटीन्स पण तयार करतात. See in this figure, you can see it is denoted by blue lines. Water goes from bottom to top of the plant. It is shown by blue lines, means it is a water and mineral goes in plant from root to stem, after in branch and then leaves. The in a photosynthesis process, leaves synthesize food, and that food transportation denoted by pink rays, and that goes, see where that goes to branches, tip of the that plant, then towards stem and towards root of plant. They have shown some section of leaf. त्यांनी पानाचा आडवा काप घेतलाय, तो त्यांनी ऑब्झर्व केलेला आहे सूक्ष्मदर्शकाखाली. देन दे हॅव टेकन सेक्शन ऑफ स्टेम. सेक्शन म्हणजे काप, खोडाचा काप घेतला बघा, इथे दाखवलेला आहे. अँड इट लुक्स लाईक दॅट xylem shown by blue color and phloem by red color, and they have also shown their present area. Section of root, they have also taken area where the xylem present here, and around those xylem phloems are present near those xylems, means actually at the center of root, center of stem, center of branches, in the veins of leaf, these xylems and phloems are actually present. Okay, plant produces carbohydrates. प्लांट काय करतात? कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके. बाजरी, ज्वारी, गहू यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, म्हणजे कर्बोदक म्हणजे पिष्टमय पदार्थ. अँड दिस कार्बोहायड्रेट्स आर मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हे कशाचे बनलेले असतात? कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. प्रोटीन्स आर मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. कर्बोदके कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचे बनलेले असतात, तर प्रोटीन्स हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि अजून एक एक्स्ट्रा नायट्रोजन गॅसेसपासून हे बनलेले असतात. म्हणजे कार्बन पण आहे, हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण, नायट्रोजन. मीन्स दॅट इन अ प्रोटीन सिंथेसिस plant needed nitrogen gas. So it is necessary to absorb nitrogen gas, but plant cannot use nitrogen gas directly. However, to use that nitrogen gas, plant needed to fix that nitrogen gas so that nitrogen gas should be converted into a compound. That compound plant can be absorbed easily, and that process in which nitrogen gas is converted into a compound, that compound can easily absorbed by plants and used to synthesize protein. नायट्रोजनचं रूपांतर अशा प्रकारच्या कंपाऊंडमध्ये करायचं का जेणेकरून संयुगामध्ये करायचं की जेणेकरून प्लांट त्याचा यूज करू शकतात आणि त्यापासून प्रथिनं तयार करू शकतात. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन कन्सिस्ट ऑफ or contain two methods. दोन मेथडने nitrogen fixation is carried out by two methods. First, there are two types of microorganisms. They can bring about biological nitrogen fixation. असे दोन सूक्ष्मजीव आहेत का ते काय करू शकतात? नायट्रोजन फिक्स करू शकतात, नायट्रोजन फिक्सेशन करू शकतात. आणि
ते कोणते आहेत? फर्स्ट इज रायझोबियम. रायझोबियम microorganism present in a root nodule of leguminous plant. See in a figure, this is the root of leguminous plant, means it is actually root of soybean plant. हे सोयाबीन प्लांटचं रूट आहे. त्यामध्ये बघा, यू कॅन सी सम व्हाईट कलर स्ट्रक्चर, अँड दॅट व्हाईट कलर स्ट्रक्चर इज नथिंग बट रायझॉइड्स. याला काय म्हणतात? रायझॉइड्स म्हणतात, किंवा त्याला रूट नोडुल्स मीन्स मुळावरील गाठी असं म्हणतात. अँड दॅट रूट नोडुल्स कंटेन रायझोबियम. आणि त्या रूट नोडुल्समध्ये हे रायझोबियम नावाचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, अनेक असतात ते. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम ॲब्सॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. हे काय करतात? हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन ॲब्सॉर्ब करतात अँड कन्व्हर्ट इट इन टू नायट्रेट. आणि काय करतात? नायट्रेटमध्ये याचं रूपांतर करतात. नायट्रेट मीन्स NO2, नायट्रोजन डायऑक्साईड. Next type of microorganism is Azotobacter. This microorganism present in a soil and they also convert atmospheric म्हणजे वातावरणीय atmospheric nitrogen into nitrate. They also convert that atmospheric nitrogen into nitrate, means NO2. It is the formula of nitrate. See some okay, this is also image of a leguminous plant. See, this plant contain a small spherical structure, and this is nothing but rhizoids or root nodules. See, this is the root of soybean plant. This also shows that root nodules are present on a leguminous plant. Leguminous means सिंबाधारी वनस्पती. सिंबावर्गीय म्हणजे शेंगा येणाऱ्या वनस्पती. जसं भुईमुग पण त्यामध्ये असतो, ग्राउंडनट. Now see how this process actually carried out. Atmospheric fixation of nitrogen. Atmospheric fixation of nitrogen. वातावरणीय नायट्रोजनचं स्थिरीकरण कसं होतं? लाइटनिंग और थंडरबोल्ट. लाइटनिंग मीन्स जेव्हा विजा चमकतात. लाइटनिंग ऑकर म्हणजे घडणं. लाइटनिंग ऑकर इन अ रेनी सीझन. पावसाळ्याच्या काळामध्ये काय होतं? विजा पडतात, विजा चमकतात. दिस कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर. त्या काळामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकांशी रिॲक्ट होतात, त्यांची एकमेकावर अभिक्रिया होते आणि त्यापासून NO तयार होतं, मीन्स नायट्रिक ऑक्साईड. आणि हे NO नायट्रिक ऑक्साईड अगेन ऑक्सिडाइज मीन्स त्यावर परत ऑक्सिजनची क्रिया होते आणि नायट्रोजन डायऑक्साईड क्रिएट होतं, तयार होतं. नायट्रोजन डायऑक्साईड मीन्स नायट्रेट और नायट्रोजन डायऑक्साईड. तर नायट्रोजन डायऑक्साईड इज डिझॉल्व, विरघळतं ते कशामध्ये? इन रेन वॉटर. इज कन्वर्टेड इन टू नायट्रिक ॲसिड. NO2 हे पाण्यामध्ये H2O प्लस NO2 it gives HNO3 which is a nitric acid. Nitric acid is formed which is get added to the soil along with rainwater. आणि पाण्याबरोबर ते नायट्रिक ॲसिड खाली पडतं. दिस ॲसिड रिॲक्ट विथ डिफरंट मिनरल्स इन सॉईल अँड कन्वर्ट इन टू साल्ट. आणि हे जे नायट्रिक ॲसिड आहे हे जमिनीमध्ये जे इतर मिनरल्स असतात त्या मिनरल्स खनिजांवरती त्या ॲसिडची अभिक्रिया होते आणि त्यापासून नायट्रोजन कंपाऊंड किंवा नायट्रोजन साल्ट तयार होतं अँड प्लांट युजेस दिस नायट्रोजन साल्ट फॉर देअर ग्रोथ. सो इन दिस वे प्लांट युजेस नायट्रोजन, atmospheric nitrogen in this way. Okay student.